हॅलो एव्हरीवन. नमस्कार, मी यशस्वी जोगळेकर म्हणजेच तुमची द आउटडोअर्स गर्ल. आज आपण जाणार आहोत एका नवीन प्रवासाला, अ जर्नी थ्रू टाइम. एक अशी जागा जिथे हिस्ट्री, क्राफ्ट्समनशिप आणि डिझाईन यांना जिवंतपणा येतो. पण हा लर्निंग एक्सपीरियंस सुरू करण्याआधी क्यों ना दिमाग से पहले पेट को खुश किया जाए. सो मुंबई रेंज सोबत परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजेच भज्यांचा आस्वाद घेत निघूया आपल्या आजच्या डेस्टिनेशनला. वीर माता जिजाबाई प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेच्या मेन गेट मधून एंटर केल्याबरोबर डाव्या बाजूला जे ह्यूज स्ट्रक्चर दिसतं, दॅट्स आवर व्हिडिओ स्पेशल कॉन्टेंट टुडे. आपण आलो आहोत मुंबईच्या सर्वात जुन्या संग्रहालयात म्हणजेच डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियमला. 1862 मध्ये बांधलेली ही इमारत नुकतीच रिपेंट आणि रिस्टोर करण्यात आलेली एक हिस्टॉरिक प्लेसच नाही, तर मुंबईच्या हेरिटेजची एक लाईव्ह स्टोरी आहे. म्युझियम मध्ये पाऊल टाकताच व्हिक्टोरियन आर्किटेक्चरची भव्यता आपलं स्वागत करते आणि या म्युझियमच्या पूर्वीच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधल्या सर अल्बर्टचा मोठा स्टॅच्यू नजरेस पडतो. या ग्राउंड फ्लोअरवर इंडस्ट्रियल आर्ट गॅलरीमध्ये सायन्स आणि आर्ट्स यांचा परफेक्ट कॉम्बो बघायला मिळतो. वेगवेगळ्या आर्टिफॅक्ट्सच्या माध्यमातून मेडिव्हल हिस्ट्रीची झलक दिसून येते. व्हरायटी ऑफ गेम्स, कॉइन्स आणि इतर देशांमधून व्हिक्टोरिया राणीसाठी आलेल्या भेटवस्तूंची सुबक मांडणी या दालनात केलेली आहे. इथे अजून एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेला हे म्युझियम एस्टॅब्लिश झालं त्याच वेळेला सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची सुद्धा स्थापना झाली होती. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये मुलांना शिकवलं जायचं आणि त्यांनी केलेल्या कारकिर्दी आणि त्यांनी केलेली सगळी कामं ही या म्युझियम मध्ये डिस्प्लेला असायची. तीच अजूनही या म्युझियम मध्ये डिस्प्लेला आहेत, सो ती नक्की बघाल. इथूनच समोर एका छोट्याशा दरवाजा पलीकडे दिसणारी हिरवी गर्द झाडी आपल्याला खुणावते. पण आधी आपण पहिल्या मजल्यावर जाऊया. वरती येतात स्टार्टिंगला वेगवेगळ्या रिलिजन्स आणि रिजन्सच्या लोकांचे पेहराव आणि फेटे बघायला मिळतात. जुन्या सी रूट्स थ्रू होणाऱ्या ट्रेड आणि ट्रान्सपोर्टसाठी वापरली जाणारी मोठी गलबत म्हणजेच ट्रेड शिप्सचं इंट्रिकेट मिनिएचर मॉडेल्स अगदी मनात भरतं. 7 बेटांची मुंबई ते आजची मॉडर्न मुंबई, हा या शहराचा प्रवास कसा घडला याचं जॉग्राफिकल डिपिक्शन इथल्या या 3D मॉडेल्स मध्ये खूप क्लिअरली दिसतं. यालाच 7 बेटांचा समूह म्हणजेच हेप्टनेशिया असं म्हणतात. माझ्या मते आता इथलं लेटेस्ट मॉडेल सुद्धा आउटडेटेड झालं असेल. यानंतर मुंबईच्या मॅप्स मध्ये काय काय चेंजेस झाले हे जर तुम्हाला माहिती असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. या मॅप्सच्या पलीकडे एका रूम मध्ये मुंबईची लाईव्ह स्टोरी डॉक्युमेंटरी म्हणून सतत दाखवली जाते. त्याच्या पलीकडच्या बाजूला जुन्या मुंबईमधली लाईफस्टाईल दाखवणारे सुंदर मिनिएचर्स आहेत. पूर्वीचे घरगुती खेळ, वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, अनेक व्यवसाय करणारे लोक, त्यांची घरे, या सगळ्याचे छोटे छोटे स्टॅच्यूज कमालीचे ॲक्युरेट आहेत. कलाकारांच्या ॲक्युरसीचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला आवडलेला हा डिस्प्ले बघा. घरातल्या आवारातली ही विहीर आणि त्यातलं पाणी प्रत्येक कामासाठी वापरलं जातंय, पण वेस्ट वॉटर म्हणजे घाण पाणी सुद्धा त्यातच परत जात आहे. आणि या सगळ्याला वैतागून फेस पाम अवस्थेतली ही घरातली स्त्री बघा. पण याला उपाय म्हणून लगेचच त्यांनी विहिरीभोवती भिंत उभारलेली आहे. कसलं क्यूट आहे. याच्या शेजारी कमलनयन बजाज स्पेशल एक्झिबिशन गॅलरी आहे, जिथे सतत नवनवीन कन्सेप्च्युअल एक्झिबिशन्स होत असतात. सध्या तिथे एकार्ट मुथेजियस अँड माणिक बाग पायोनियरिंग मॉडर्निझम इन इंडिया हे एक्झिबिशन सुरू आहे. आपल्या भारतात आणि मुंबईत मॉडर्निझमची सुरुवात कशी झाली याचे फोटोग्राफ्स आणि स्केचेस इथे सुंदर पद्धतीने डिस्प्लेला लावलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच बघा. आता मगाशी प्रॉमिस केल्याप्रमाणे त्या गर्द झाडीच्या पलीकडे काय आहे ते बघूया. आता हे जे तुम्हाला रेड कलर्ड क्यूट कॉटेज दिसतंय, दॅट्स द स्पेशल प्रोजेक्ट सेंटर. इथे पूर्वी म्युझियम मध्ये असलेल्या मिनिएचर स्टॅच्यूजच्या आर्टिस्टचे वर्कशॉप्स होतात.
पण आता ही जागा कंटेम्पररी आर्ट एक्झिबिशन स्पेस म्हणून वापरली जाते. त्याच्या पुढे सुव्हिनियर शॉप मध्ये फिरत असताना काय घेऊ आणि काय नको असं होतं. ॲज युजल इथे बुक मार्क्स, फ्रिज मॅग्नेट्स, बॅग्स, मग्स असं बरंच काही तुमच्यासाठी अवेलेबल आहे. इथल्या छोट्याशा ट्रिपची आठवण म्हणून कुछ तो लेना बनता है. फायनली माझा मोह आवरत मी या 2 छोट्याशा डायरीज घेतल्या आहेत. आणि इतकं सगळं पाहून झाल्यावर इथला हा क्यूट कोझी कॅफे या ट्रिपला कंप्लीट बनवतो. इथलं स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे लहान मुलांसाठी एक बुक कॉर्नर आहे. आता इतकं सगळं फिरून झाल्यावर पोटातलं फ्युएल पण भरायला हवं का नको, म्हणून इथली मी छोटीशी कॉफी पिऊन निघाले माझ्या परतीच्या प्रवासाला. सो हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत या म्युझियमला जायचं असेल तर हा व्हिडिओ आधी त्यांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही थोडी एक्साइटमेंट वाटेल आणि त्यांनाही क्युरिओसिटी होईल की आपल्याला या म्युझियमला जाऊन बघितलंच पाहिजे नक्की काय आहे ते. आणि लवकरच मी तुम्हाला भेटणार आहे आपल्या नवीन डेस्टिनेशन सोबत. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकन प्रेस केलं नसेल तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळणार नाहीत. सो वाट कसली बघताय, लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी या म्युझियमचे सगळे सोशल अकाउंट्स लिंक केलेले आहेत, सो तेही नक्की चेकआउट करा. भेटूया लवकरच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर गुड बाय, टेक केअर आणि तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम.